नमस्कार. रमेश राठोड, उपसंचालक गोंय राज्य एड्स नियंत्रण संस्था पणजी गोंय. आमच्यामध्ये डॉक्टर राजेश धुमे, सिनियर सायकॅट्रिस्ट, नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हांकां येवकार करता. नमस्कार डॉक्टर. नमस्कार तुमकांय बी. दोतोर, पदार्थाचो वापर आणि गैरवापर म्हणजे नक्की कितें? पळय, आमी जे नॉर्मल जेवता खातात आणि जे पदार्थ आमी न्यूट्रिशियस पदार्थ जे खातात ते आमच्या उपयोगाक असतात म्हणून ताका यूज म्हणटात. ज्यो गोष्टी आमच्या उपयोगाक नासता, कदाचित आमली आसूंक शकता, कदाचित घुवळी आसूंक शकता, अश्यो ज्यो गोष्टी आसता ताजो दुरुपयोग जाता. सो खंयचोय जर तर वस्तू एका लिमिटा प्रमाणे यूज केली तर ताका यूज म्हणटा, आनी जर तर ताजी लिमिटा भायर गेली जाल्यार ताका एब्यूज म्हणटात. जेन्ना डॉक्टर त्या पदार्थाचो उपयोग केल्या उपरांत मनशाच्या शरिराचेर बॉडीचेर कितें सायन दिसता, कितें त्याचो कितें खुणा बी कितें दिसता? दुरुपयोग करतकीच खुणा खुबश्यो दिसता. म्हणजे शारिरीक दृश्ट्या खुणा दिसता, मानसीक किंवा स्वभावा दृश्ट्या खुणा दिसता, आनी वागणुकेन तांच्या खुबसो फरक येता. दोळे तांबडे जावप, किंवा खूब न्हिदप किंवा कमी न्हिदप, किंवा तापप, घरान नाशाडी करप, ह्यो सिमटम्स पळय आसा, ह्या सिमटम्सा वयल्यान आमकां कळटा की ताजो दुरुपयोग खंय तरी कसले तरी आमली पदार्था खातीर जाता म्हणून. जेन्ना दुरुपयोग म्हणटा आमी, त्या मनशाच्या स्वभावान कितें बदल दिसता? आतां तो जर तर तूं वेगळे वेगळे आमली पदार्था खातीर, म्हणजे वेगळे वेगळे आमली पदार्थ आसा पळय, ते वेगळे वेगळे तुजे शारिरीक आनी मानसीक सिमटम दिता. जशें सोऱ्यान लकणी, किंवा बोबडें उलोवप, किंवा वांकडें उलोवप, वायट उलोवप, हे उलोवण्याचेर दिसता. तशेंच जे बाकीचे जे आमली पदार्थ आसा तांचेर राग, विकृती करप, चोरप, फटी उलोवप. जो मनीस पयलीं थंड आसतालो घरा कडेन, कोणाक त्रास दिनासतलो, तोच मनीस उग्र जाता, त्रास करपाक लागता, मारूंक लागता घरच्यांक. तेन्ना आमी समजुपाचें की हाका आमली पदार्थाच्या सेवना खातीर तुका ताका संवय जावन पडल्या. अशें दिसता की तो व्यसनाधीन जाता अशें आमकां कळटा की जो जेन्ना पदार्थाचो दुरुपयोग करता तेन्ना. हय, जेन्ना तो व्यसनाधीन जाता तेन्ना तो अमली पदार्थ घेता, ते सेवन जेन्ना करना तेन्ना ताका विड्रॉवल सिमटम्स येता. जशें कडकडप, किंवा घाम सुटप, किंवा आंग दुखप, किंवा ओंकारे, किंवा पातळ संडास जावप, अश्यो सिमटम्स येवंक शकता. आनी त्या खातीर तेन्ना तुमकां कळटा की बाबा ह्या आमली पदार्थान ह्या मनशाच्या शरिराचेर आनी मनाचेर एक मोठोसो ताबो घेवन बसला. म्हणजे परिणाम झाल्या भाशेन दिसता. हय. जर जो मनीस गैरवापर करता पदार्थाचो तेन्ना कशें कळटलें की बाबा की तो एडिक्ट आसा म्हणून? म्हणजे कसो एडिक्ट जातलो? जातलो. ह्या प्रश्नाचें उत्तर सद्या आमचे कडेन ना. हाजेर संशोधन चालू आसा. पूण हें पळोवंक गेलां की हें पळोवंक आमकां दिसून आयलां की कमी वयाचेर जर तर अमली पदार्थाचें सेवन सुरू करीत जाल्यार तो मनीस एडिक्ट जाता हें आमकां दिसून आयलां. दुसरी गोश्ट म्हणल्यार ज्याच्या फॅमिलीन अशें एडिक्शनाचें दुयेंस आसता, जो मनीस एडिक्टा वांगडा भोंवता आनी तांचे कडल्यान आपणाचेर परिणाम करून घेता, जाका आमी पियर प्रेशर म्हणटा, तेन्ना तुमकां कळटा की बाबा हो एडिक्टाच्या मार्गान चलता.
दोतर एखादो मनीस ड्रग्स घेतल्या उपरांत तो केन्ना असो व्यसनी जावं शकता किंवा एडिक्ट जावं शकता? पळय, हाजेर अशें आमी म्हणटा की केन्ना केन्नाय एक ड्रग एकदां घेतल्यार सुद्दां मनीस एडिक्ट जावंक शकता किंवा व्यसनी जावंक शकता. केन्ना केन्नाय थोडेश्यो ड्रग्स जे आसता ते परत परत घेतकीच व्यसनी जाता. म्हणटकीच ड्रगा प्रमाणे व्यसनी कोण जातलो किंवा ना हें आमकां अंदाज ना, आनी त्या खातीरूच आमी अशा गजालींक से नो टू ड्रग्स म्हणटात. आनी आमी शिकवणी दितात की ड्रग्साच्या वाटेर तुमी वचनाकात, कित्याक आमकांच कळना तुमी सेवन करतकीच व्यसनी जातले काय ना ते. दोतर म्हाका सांगा, हे ड्रग्स कितल्या प्रकाराचे आसा? ड्रग्स जे आसता ते थोडे नॅचरल आसता, जशे की गांजा किंवा कॅनबिस. ताजे दोन प्रकारची झाडां आसता. एक कॅनबिस सतिवा आनी दुसरें कॅनबिस इंडिका, म्हणजे नॉर्मल हातूंतल्यान प्रोड्यूस जाल्लो ड्रग. दुसरें कोकेन. कोकेन हे कोका प्लांटा पासून निर्माण जाता, एक्स्ट्रॅक्ट केलें जाता. तशेंच आमचे कडेन लॅबॉरेटरीन तयार केल्ले ड्रग्सूय आसता, जशे की आमी ताका हॅल्युसिनोजन म्हणटा, जशे की LSD, PCB. ह्यो ज्यो गोश्टी आसात त्यो आर्टिफिशली लॅबॉरेटरीन क्रिएट केल्ल्यो जाता. थोड्यो अशें आसता की आर्टिफिशियल मेडिसीन आनी नॅचरल मेडिसीन हे मिक्स करून सुद्दां ड्रग्स तयार करतात. आनी आमी जेन्ना ड्रग्स हो शब्द यूज करतात न्ही, तेन्ना आमकां लक्षांत धरपाक जाय की दोन तरेचे डिविजन करचें पडटलें. एक प्रिस्क्रिप्शन ड्रग्स जो दोतोर बरोवन दिता, आनी दुसरें नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग्स जो मनीस आपुणून घेता, जशे LSD म्हण किंवा PCB म्हण. सो ज्यो ड्रग्स आसा पळय, जे कॅमिकल्स आसा जे आमी घेतात, थंडी जाली म्हण वखदां घेतात किंवा कितें घेतात, त्योय ड्रग्स, पूण तांकां प्रिस्क्रिप्शन ड्रग्स म्हणटात. आनी खूब कडेन ह्या प्रिस्क्रिप्शन ड्रग्साचो सुद्दां दुरुपयोग मनीस करता. दोतर म्हाका एक सांगा, ह्या जगान खंयच्या खंयच्या नांवांनी ड्रग्स अवेलेबल आसा? आतां नांवांतरण जर तर करतलो जाल्यार पयलीं सांगिल्ले त्या प्रमाणे प्रिस्क्रिप्शन आनी नॉन प्रिस्क्रिप्शन म्हणटात. ओके. आतां ड्रग्स हातून सिगरेट आनी सोरो हेंय आयलें, आनी हेरोईन, कोकेन, LSD, PCB, गांजा ह्योय गजाली आयल्यो. सो नवे नवे तरेच्यो ज्यो ड्रग्स आसात त्योय येतात. म्हणजे वर्सां जशीं वता तशे नवे नवे ड्रग्स तयार जातात. पूण नॉर्मली हेच ड्रग्स आसता जे हेरोईन आमी जाचे कडेन झुजतात ते सिगार म्हणजे तंबाखू, आल्कोहॉल, हेरोईन, कॅनबिस, कोकेन हांचेर आमची चड झूज आसता, कित्याक हे सामके त्राशीक ड्रग्स आसता. दोतर लोक ड्रग्स कित्या खातीर घेता? हाजी कारणां विभिन्न आसूंक शकता. एक कारण ना. केन्ना केन्नाय अशें म्हणटात की ड्रग्साची संवय ही रक्तांतल्यान येता, ताका आमी जिनेटीक कॉजीस म्हणटात. दुसरें पियर प्रेशर, म्हणजे फ्रेंड सर्कलान बसलो, एकट्यान ट्राय केलें, तो म्हणटा तूंय कर रे ट्राय, तुकाय बरें दिसतलें जिवाक, ताका पियर प्रेशरान तो घेता. तिसरें अशें पळोवंक गेल्यार एक फॅशन जावन पडल्या ड्रग्स घेवपाची. ते ह्या तरणाटे पिडींक कशें दिसता की आपणें एक वेगळो कितें तरी पराक्रम केलो किंवा वेगळें कितें तरी धाडस केलें. आनी हें अशा फॅमिलींनी पळयलां ज्या फॅमिलीन फॅमिली लायफ बिगडलेली आसता, जाका आमी ब्रोकन फॅमिलीज म्हणटा, तुटलेल्यो फॅमिलीज म्हणटा.
तर थंय अशें आसता की त्या मनशाक सुरक्षितता अशें दिसना, म्हणटकीर तो ते सुरक्षितता खंय तरी भायर सोदूंक वता. आनी जेन्ना तो भायर सोदूंक वता तेन्ना कोण तरी ताका मिसगायड करता, कोण तरी ताका वायट डायरेक्शनान व्हरता आनी कोण तरी ताका ड्रग्जांच्या नादाक लायता. ही एक गोश्ट जाली. आनी एक गोश्ट अशी आसा की जांकां मानसीक आजार आसता किंवा मेंटल इलनेस आसता, जे नर्वस आसता किंवा जांकां डिप्रेशन आसता, ते अशेंच उलयता आसतना कोणाकूय म्हणटा की म्हाका वाज येता रे, म्हाका बरें दिसना जिवाक, म्हाका नर्वस जाता, तूं हें घे रे. सो तो एक प्रकारचो आपल्याक ट्रिटमेंट करून ड्रग सुरू करता आनी मागीर ड्रग्जाच्या नादी पडटा. सो हें कारणां आसूंक शकता ड्रग्स जो मनीस घेता ताची. हां दोतोर, जो ड्रग ॲडिक्ट मनीस हो ड्रग्साचो कशा तरेन वापर करता? जो ड्रग एडिक्ट आसता तो वेगळे तरेन एक ड्रग यूज करूंक शकता. आमी उदाहरण घेवया हेरोइनाचें. तर हेरोइन पावडर कसो धवो मेळटा, तो पावडर ते नाकान स्निफींग करतात, म्हणजे तो पावडर नाकांतल्यान ओडटात, ताका आमी स्निफींग ड्राय स्निफींग म्हणटात. किंवा तो एल्युमिनियम फॉयलार घालून गरम करून ताजी जी वाफ येता ती ओडटा, ताका आमी चेजिंग म्हणटात. तोच हेरोइन उदकान मिक्स करून तापोवन ते इंजेक्शन करता ते सिरिंज जे आसा तातूंत ओडून आपल्या वेनान तोपता, ताका इंजेक्शन ड्रग यूज म्हणटा. आनी थोडे जे ड्रग्स आसता ते सिगरेटी भशेन पालो कसो सिगरेटीचो काडप, तातूंत दुसरे गोश्ट घालप आनी ओडप. सो स्मोकींग. दोतोर, तुमी आतांच आमकां सांगिल्लें न्ही, जे इंजेक्शन ड्रग इंजेक्शनाद्वारे ड्रग घेता त्याचो प्रकार कितें डॉक्टर? इंजेक्शन ड्रग यूज म्हणजे सुयेन ते हेरोइन ओडप आनी आपल्या नसान घालप किंवा आपल्या वेनान घालप. तर नॅको हांणी सिरिंजां जेन्ना यूज करता ती पळयली तेन्ना जागतीक आरोग्य ऑर्गनायझेशन म्हणजे WHO डिसायड केलें, ठरयलें की समजा आमी ही शिरगां जी घेतात ती शेअर करतकीच HIV, हिपेटायटीस B, हिपेटायटीस C अशे घातक रोगांचे एका कडल्यान दुसऱ्या कडेन पावतात. कशे पावतात की तीच सूय जी हांवें तोपिल्ली आसता ती हांव काडटा आनी तुका दिता, तूं तीच सूय यूज करता तिसऱ्याक दिता. ड्रग्स ह्यो म्हारग गोश्टी म्हणटकीच ड्रग घेवप सुद्दां एका ग्रुपान जाता आनी त्या ग्रुपान ते निडल आनी ते सिरिंज जेन्ना तुमी शेअर करता तेन्ना HIV, हेपेटायटीस B, हेपेटायटीस C हे स्प्रेड जावंक शकता. म्हणून हो निडल सिरिंज एक्सचेंज प्रोग्राम हो नॅकोन सुरू केल्लो. आनी हे सुरू करतकीच ह्यो जे इन्फेक्शन कंट्रोल आशिल्लो ताजेर आमचें नियंत्रण आयलें. डॉक्टर, म्हाका एक सांगा, हे जे ड्रग ॲडिक्ट आसा हेच्या ट्रिटमेंट कितें? पळय, ट्रिटमेंट खुबसो आसा. ट्रिटमेंट डिपेंड करता खंयचे ड्रग तूं घेता, खंयचे ड्रगाचेर ताका संवय जाता. आनी 2 मॉडेल आसा ट्रिटमेंट करपाचे. हालीं जे आमी ट्रिटमेंट पयलीं जे आमी ट्रिटमेंट करताले ताका आमी एब्स्टिनन्स मॉडेल म्हणटाले. म्हणजे आमी अशें म्हणटाले की सोरो पिवपी मनशान सोरो बंद करपाक जाय, तो परतो घेवंक जायना, ताका आमी एब्स्टिनन्स मॉडेल म्हणटा, पयस रावप. म्हणून आमी हे एब्स्टिनन्स मॉडेल चॅक करता करता हो सोऱ्याचेर चल लागलो, किंवा थोडो तंबाखूचेरूय चल लागलो. पूण जेन्ना हेरोइन आयलें
तेन्ना हो मॉडेल फेल जालो, चलना जालो. तेन्ना एक नवो मॉडेल सुरवात जालो, जाका आमी हार्म रिडक्शन मॉडेल म्हणटा. सो हे 2 मॉडेल आसा, एब्स्टिनन्स मॉडेल आणि हार्म रिडक्शन मॉडेल. दोतर आता तुम्ही सांगल्या पासून आमकां कळ्ळें की एब्स्टिनन्स मॉडेल म्हणजे कितें हे कळ्ळें आमकां, पण वॉट अबाउट दी हार्म रिडक्शन मॉडेल? हय, हार्म रिडक्शन जो मॉडेल आसा हातून हें गृहीत धरपाचें की जे घोवळे वस्तूंचेर, जे घोवळे सबस्टन्साचेर आमचेर मात मेळना, त्या सबस्टन्साचेर किंवा त्या ड्रग्जांचेर कंट्रोल कसो हाडपाचो, म्हणजे ताका जाल्लो त्रास कमी कशें करपाचें. हार्म रिडक्शन म्हणजे हार्म कमी कशें करपाचें. एक जालो तुजो निडल सिरिंज एक्सचेंज प्रोग्राम, म्हणजे HIV, हेपेटायटीस C, हेपेटायटीस B, STIs हे जायना, क्रॉस जायना, प्रोपगेट जायना, म्हणजे एका कडल्यान दुसऱ्या मनशा कडेन पावना. आतां हार्म रिडक्शन म्हणजे कितें की सर्वसाधारण मनशाक कळटा त्या भाशेन सांगप म्हणल्यार डायबिटीज जाल्लो मनीस हाका जर तर इन्सुलिनाची कमी आसा जाल्यार दोतोर कितें करता, भायल्यान तांकां इन्सुलीन दिवन ताजें ब्लड शुगर नॉर्मल हाडटा. जे मनशांक हेरोईनची संवय जाल्ली आसता तांच्या मेंदवान अशे तरेचो प्रकारचो चेंजीस जाल्ले आसता की ते जाल्ले रस्ते मिटना, आनी म्हणून जेन्ना ते एब्स्टेन करता म्हणजे घेना तेन्ना ते जागे चवथाळटात आनी ते जागे जातात आनी तेच जागे तांकां त्रास करतात. सो हे विड्रॉवल सिम्पटम्स अवॉयड करपाक एक नवो मॉडेल तयार जालो जाका हार्म रिडक्शन म्हणटा. थंय आमी ओरल सबस्टिट्यूशन ट्रिटमेंट सुरू केलो. सबस्टिट्यूशन म्हणजे एका खातीर दुसरें घालप, जें वायट आसा तें उडोवप आनी जें मेडिसीन आसा ताज्या जाग्यार घालप. सो हेरोईन बंद करतलो जाल्यार आमी लॅबॉरेटरीन वखदां तयार केलीं. एक वखदां गुळयेच्या तरेन आसता आनी एक लिक्वीड आसता. ते त्या मनशाक तपासून खंयचें लागता त्या प्रमाणे दोतोर दिता. दोतर म्हाज्या एक तकलेन एक विचार आयला, तुमी गुळयो कोणाक दिता आनी ते लिक्वीड वखद कोणाक दिता? अशें पळोवंक गेल्यार दोगांयकूय एक दुसरें दिवंक शकतात, पूण जे कमी वर्सां एडिक्शनान आसा पळय न्ही तांकां आमी सर्वसाधारण गुळयो सुरू करता. आनी ती गुळी जी आसा ती आमच्या हॉस्पिटलान येवन समोरच्या समोर आमी दितात आनी ते मनीस तो पेशंट ती गुळी घेता. म्हणजे एका एडिक्टा वयल्यान मनीस पेशंट जाता, म्हणजे एका संवये वयल्यान तो दुयेंसाचेर पावता आनी दुयेंसाक तो ट्रिटमेंट घेता. सो आमी ताका टॅबलेटी घेता. पूण थोडे अशे एडिक्ट आसतात जे खूब वर्सां जालीं इंजेक्शन मारतात. आनी इंजेक्शन जे मारतात तेन्ना 10 वर्सां, 12 वर्सां, 14 वर्सां अशे घेणारे मनशाक सर्वसाधारणपणे टॅबलेटी लागना, तांकां लिक्वीड दिवचें पडटा. दोतर हो जो ट्रिटमेंट आसा तो ट्रिटमेंट खंय उपलब्ध आसा ह्या आमच्या गोंयांत, आनी ह्या ट्रिटमेंटाक कितें पयशे पडटा? ना, हो ट्रिटमेंट फुकट आमच्या दोनूय डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांनी, म्हणजे म्हापशेच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आनी मडगांवच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान उपलब्ध आसा, निशुल्क. आनी कोणेंय येवचें, आमचे कडेन तपासणी करून घेवची आनी मागीर आमी ठरयतात कोणाक कितल्यो गुळयो दिवपाच्यो, कितले लिक्वीड दिवपाचें तें. लक्षांत दवरात, हो ट्रिटमेंट निशुल्क गव्हर्मेंट ऑफ गोवान केला आनी हाजेर कोणेंय येवन केन्नाय ट्रिटमेंट घेवंक शकता आमच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांनी. दोतर तुमी आतां आमकां सांगलें की ट्रिटमेंटाचें, तर ड्रग्साचो दुरुपयोग करता पळय ताका प्रिवेंशन कशें करूं शकता आमी?
प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणटात न्ही. हय. सो प्रिव्हेन्शन हाजेर इज फक्त एज्युकेशन, आनी एज्युकेशन सगळ्या पातळीचें जावपाक जाय. ल्हान भुरग्या पासून सुरू करून ते समाजांतल्या प्रत्येक वावुरपी मनशाक ड्रग्जा बद्दल खबर आसपाक जाय, कित्याक हाजेर ठोस असो ट्रिटमेंट ना आनी शुअर शॉट अशें म्हणटात न्ही आमी, तसो ट्रिटमेंट ना. त्या खातीर प्रिव्हेन्शन हो सगळ्यांत इम्पॉर्टंट जाता. सो आमचे कडल्यान यूथ प्रोग्राम्स आसता, आमचे कडल्यान रेड रिबन क्लब आसा जो भुरग्यांक ड्रग्जा कडल्यान एज्युकेट करून पयस दवरता. आमी ट्रेनींग प्रोग्राम्स घेता, टिचरींक म्हण, हेड मास्टरांक म्हण, किंवा जनतेक म्हण, किंवा सामाजीक जे कार्यकर्ते आसा तांकां. सो सगळ्यांक कळपाक जाय. आनी ड्रग्जाचो ट्रिटमेंट हो लास्ट. आमी असो करपाक जाय की हाजी नाशाडी शिक्षणांतल्यान करपाक जाय. सो पयलीं येता प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन इज एज्युकेशन. हांव समाजाच्या सगळ्या जनतेक निवेदन करता की ड्रग्सा पासून मातशे पयस रावात. दोतोर, तुम्ही हांगा आयल्या बद्दल तुमकां धन्यवाद. 4 मोलाचें उतर दिल्या बद्दल मना काळजातून देव बरें करूं. तुमकांय बी देव बरें करूं.